त्रिरत्न वंदना। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो, जो जीवन मुक्त सम्यक संबुद्ध आहे। इथे जे भगवान अहर्त जीवन मुक्त सम्यक संपूर्ण संबुद्ध जागृत विद्या व आचरण यांनी युक्त सुंदर गती सुगती ज्याने प्राप्त केलेली आहे, असा लोकोत्तराचे रहस्य जाणणारा सर्वश्रेष्ठ तमनशील पुरुषाचा सारथी व आधार देणारा सर्व देव आणि मनुष्य याचे शास्ता शिक्षक गुरु असे भगवान बुद्ध आहे। अशा या बुद्ध भगवंताचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे। मागे जे बुद्ध होऊन गेलेत, पुढे जे बुद्ध होतील व हल्ली जे बुद्ध आहे, त्या सर्वांनाच मी सदैव वंदन करतो। मला दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही, केवळ बुद्ध माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे। या सत्य उच्चाराने माझे जयमंगल हो। बुद्धाच्या पवित्र चरण धुळीला मस्तक वाकवून मी वंदन करतो। बुद्धाच्या संबंधी माझ्या हातून काही दोष घडला असला तर बुद्ध भगवान मला क्षमा करा। या लोकी निरनिराळ्या प्रकारची जी अनेक रत्न आहेत, त्यापैकी कशानेही बुद्धाची बरोबरी होणार नाही। त्या बुद्ध रत्नाने माझे कल्याण हो। ज्ञान प्राप्त झालेल्या ज्याने पूज्य बोधिवृक्षाखाली बसून मार याच्या त्याच्या अफाट सेनेसह पराभव केला, अनंत ज्ञान प्राप्त करून ज्याने बुद्धत्व प्राप्त करून घेतले, तो सर्व जगात श्रेष्ठ आहे। अशा बुद्धाला मी नमस्कार करतो। धम्मवंदना। भगवान बुद्धाने ज्या श्रेष्ठ धम्माचा उपदेश केला व ज्याचे सत्यत्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावयास मिळते, तेही कालांतराने नाही, तर जो आपले फळ ताबडतोब देणारा असून खरोखरच निर्वाणाकडे घेऊन जाणार आहे, असा अनुभव कोणीही विद्वान पुरुष घेऊ शकतो। अशा त्या धम्माला मी जिवंत असेपर्यंत शरण जातो। असा जो श्रेष्ठ धर्म मागे होऊन गेला, पुढेही चालत राहील व हल्लीही उपदेशल्या जात आहे, त्या सर्व धम्माला मी सदैव वंदन करतो। या श्रेष्ठ बुद्ध धम्माशिवाय जगात मला दुसरे कोणतेही शरणस्थान नाही। केवळ हाच धम्म माझा एकमात्र शरणस्थान आहे। या सत्य प्रतापाने माझे जय व मंगल होईल। या उत्तम अंगाने युक्त अशा धम्माला मी दुसऱ्यांदाही वंदन करतो। हे धम्मा, जर माझ्याकडून अजाणता जरी काही मौल्यवान रत्न म्हणून गणली जातात, त्या धम्म रत्नाची बरोबरी करणारे एकही रत्न अस्तित्वात नाही। या सत्याने माझे कल्याण हो। हा धम्म अष्टांग तो युक्त असून लोकांना सर्वश्रेष्ठ शांतीदायक सुखदायक व सरळ असा श्रेम मार्ग आहे। त्या बुद्ध धम्माला मी नम्रतापूर्वक प्रणाम करतो। भगवंताचा शिष्य संघ सुमार्गावर आरूढ आहे। भगवंताचा शिष्य संघ सरळ मार्गावर आरूढ आहे। भगवंताचा शिष्य संघ न्यायाच्या मार्गावर आरूढ आहे। भगवंता ज्ञानाच्या मार्गावर आरूढ आहे। भगवंताचा शिष्य संघ स्वामित्वाच्या मार्गावर आरूढ आहे। ज्याच्या 4 जोड्या 8 पुरुष पुद्गल संत पदाची प्राप्ती करून घेतली आहे, हा संघ निमंत्रण देण्यास लायक, स्वागत करण्यास योग्य, दक्षिणा देण्यास पात्र, तसेच दोन्ही हात जोडून वंदन करण्यास योग्य आहे। तसेच जगात लोकांसाठी सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र आहे, असा हा संघ नमस्कार करण्यास योग्य आहे। मी जन्मभर अशा संघाचे अनुकरण करीन। जसा भूतकाळातील भविष्यकाळातील हल्ली असलेला भगवान बुद्धाचा श्रावक संघ आहे, त्या सर्वांना मी सदैव वंदन करतो। मला दुसऱ्या कशाचाही आधार नाही। बुद्धाचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे। या सत्य वचनाने माझे जयमंगल हो। तिन्ही प्रकारांनी श्रेष्ठ असलेल्या या संघाला मी मस्तक वाकवून वंदन करतो। संघासंबंधी जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर संघ मला त्याबद्दल क्षमा करो। या लोकी जी निरनिराळी अनेक रत्न आहेत, यापैकी एकाच्यानेही संघाची बरोबरी होणार नाही, ज्याच्यामुळे माझे कल्याण हो। संघ विशुद्ध श्रेष्ठ दान देण्यास योग्य शांत इंद्रियांचा सर्व प्रकारच्या बळापासून अलिप्त अनेक गुणांनी युक्त तसाच निष्पाप आहे। या संघाला मी प्रणाम करतो। साधू साधू साधू।